नमस्कार प्रेक्षक सी न्यूज पुणे वृत्तदर्शन 1994 सालापासून पुणे शहराचं बातमीपत्र म्हणून जागतिक प्रसिद्धीला असलेलं मराठीतलं पुणे वृत्तदर्शन सी न्यूज 30व्या वर्षातून खास तुमच्याकरता. पुणे शहराचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की पुण्यामध्ये आमचाच भारतीय जनता पक्षाचा हा महापौर होईल आणि त्याकरता आम्हाला कुठल्याही पक्षाकडे जाऊन आम्हाला सपोर्ट घ्यायची गरज पडणार नाही. आम्ही आमच्या स्वबळावरती या पुणे शहराला आमचा महापौर देऊ असे प्रतिपादन सांगून साधारणपणे 120 पेक्षा जास्त जागा आम्हाला मिळू शकतात असंही त्यांनी सांगितलं. खूप चांगला पद्धतीचं मागच्या 15 दिवसातलं एकूणच प्रचाराचं सगळं वेगवेगळ्या स्तरावरती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून जो झाला तो खूप चांगला झाला आणि आम्हाला आशा आहे 100% विश्वास आहे की भविष्यामध्ये सुद्धा 15 तारखेला खूप चांगल्या प्रकारचं मतदान पुणेकर भारतीय जनता पार्टीला करतील. कारण शेवटी पुण्याचं भविष्य म्हणजे उद्या पुण्याचं भविष्य कोणाच्या हातात सुरक्षित आहे. पुणे हे देशातल्या प्रथम 4 शहरामध्ये आता पुणे येतं आणि मग शेवटी असं असताना पुण्याचा विचार करताना केवळ महापालिकेची निवडणूक ही महानगरपालिका म्हणून न पाहता याबरोबर राज्य सरकार आणि केंद्र सरकारची सुद्धा ताकद त्याला जोडली जाणार आहे. आणि म्हणून भविष्यामध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली या पुणे शहराला एक वेगळी दिशा देणं, विकसित पुण्याचा संकल्प पूर्ण करणं, माननीय देवेंद्रजींचं जे विजन आहे बघा, ते पुण्यात ज्या वेळेला आले पुण्याच्या भविष्याबद्दल जे बोलले, मला सांगा आता तुलना तुम्ही करू शकता, पुणेकर तर नक्कीच करतायत की पुढं पुणे नेणं, पुणे हे देशातलं सर्वोत्कृष्ट शहर करण्यासाठी म्हणून सगळ्याच विषयामध्ये वाहतूक असेल, सार्वजनिक वाहतूक आहे, प्रदूषण आहे, पर्यावरण आहे, या प्रत्येक GCCचं कॅपिटल आहे, या सगळ्याच विषयामध्ये जर आपण पाहिलं तर देवेंद्रजींचं एक विजन आहे जे पुण्यासाठीचं आपण सगळ्यांनी पाहिलंय, पुणेकरांनी आता या सगळ्या याच्यात अनुभवलंय. तर मला असं वाटतं की पुणेकर हाच विचार करतात की माझं पुणं किंवा माझ्या येणाऱ्या पिढीसाठीचं जे भविष्य या पुण्याचं ते कोणाच्या हातात सुरक्षित राहील. तर जे विकासावरती आम्ही बोलतो, आम्ही आत्मविश्वासानं बोलतो, फाजील आत्मविश्वासानं बोलत नाही. त्यामुळे पुण्यामध्ये स्पष्ट आमचं बहुमत येणार आहे. पुणेकर आमच्या सोबत आहेत, पुणेकरांचा आमच्यावरती विश्वास आहे, पुन्हा एकदा ते व्यक्त करणार आहे. त्यामुळे मला वाटत नाही पुणे महानगरपालिकेच्या या पुढच्या आता जे काही सत्ता स्थापनेच्या याच्यामध्ये आम्ही कोणालाही सोबत घेणार नाही.